दादा, मी एक पोस्ट वाचली की बहुतेक लोक पैसे साठवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत यावं लागतं. पैसे साठवणे इतके कठीण असते का? पैसे साठवणे हेच फक्त महत्त्वाचं नाही, पैसे कसे व्यवस्थित वापरायचे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. यालाच आर्थिक साक्षरता म्हणतात. आर्थिक साक्षरता हे नाव मी ऐकले, पण याचा अर्थ नक्की काय आहे ते मला माहीत नाही. समजावशील का? नक्कीच. सुरुवातीपासून समजावतो आणि सांगतो की या आजच्या जगात का महत्त्वाचे आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे हुशारीने पैसे वापरायला शिकणे. मी हे टप्प्याटप्प्याने समजवतो. आर्थिक साक्षरता म्हणजे काय, यामध्ये पैसे कसे साठवायचे हे जाणून घेणे, फक्त गरजेच्या गोष्टींवरच खर्च करणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी काही पैसे बाजूला ठेवणे, वेळेनुसार पैसे कसे वाढवायचे हे शिकणे, जसे की झाड लावून त्याला वाढताना पाहणे. हे का महत्त्वाचे आहे? आर्थिक साक्षरतेमुळे तुला हे करता येईल. क्रिकेट बॅट किंवा नवीन पुस्तक यासारख्या गोष्टींसाठी पैसे साठवता येतील. गरज असताना पैसे कमी पडणार नाहीत. बचतीचे आणि नियोजनाचे महत्त्व समजेल. टाळायच्या चुका. लोक बऱ्याचदा चुका करतात. खिशातील सगळे पैसे एकदम खर्च करतात. आपत्कालीन परिस्थितीसाठी काहीच पैसे साठवून न ठेवणे. फक्त आकर्षक दिसल्यामुळे गरज नसताना अनावश्यक गोष्टी विकत घेणे. आता याची सुरुवात कशी करावी? तू अगदी छोटी सुरुवात करू शकतोस. एका गल्ल्यात नाणी आणि छोट्या नोटा साठवा. दैनंदिन खर्च लिहून ठेवा. गरज नसलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिका, जसे की जास्तीचे चिप्स घेणे. आर्थिक साक्षरतेचे फायदे. हे तुला आत्मविश्वास आणि पैशांवरील नियंत्रण देते. तू आवश्यक गोष्टी खरेदी करूनही भविष्यासाठी पैसे शिल्लक राहतील हे तुला निस्वार्थ बनवते आणि इतरांना मदत करायला शिकवते. आता मला सांग, समज तुझ्याकडे 2000 रुपये आहेत. तुला एक स्मार्ट वॉच खरेदी करायचंय आणि पुढच्या आठवड्यात तुझ्या फ्रेंड्स सोबत तुला ट्रिपला सुद्धा जायचंय. तर तू आता काय करशील? बहुतेक मी माझ्या ट्रिपसाठी पैसे साठवेन आणि मग स्मार्टवॉच नंतर खरेदी करेन. अगदी बरोबर. यालाच प्राथमिकता म्हणतात. तू खूप लवकर शिकतोयस. आर्थिक साक्षरता म्हणजे सायकल शिकण्यासारखी आहे. जेवढ्या लवकर शिकशील तेवढं भविष्यात आर्थिक संतुलन सोपं होईल. धन्यवाद दादा. आता मी माझ्या खर्चाचा हिशोब ठेवेन आणि जास्त बचत करायला सुरुवात करेन. आणि मला गुंतवणुकीबद्दलही शिकायचं आहे. खूप छान. आणि लक्षात ठेव, ज्ञान आणि कृती एकत्रच चालतात. छोटी सुरुवात कर, सातत्य ठेव आणि तुझी बचत झाडासारखी वाढताना बघ. हो हो.